ग्रंथ नाम दासबोध गुरुशिष्यांचा संवाद दशक पहिला समास 10वा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. धन्य धन्य हा नरदेह येथील अपूर्वता पाहो. जो कीजे परमार्थ लाहो तो पावे सिद्धाते. या नरदेहाचे नी लागे वेगे एक लागले भक्ती संगे. एक परमित्रागे गिरिकंदरे सेविले. एक फिरती तीर्थाटणी एक करती पुरुषरणी. एक अखंड नामस्मरणे निष्ठावंत राहिले. एक तपे करू लागले. एक योगाभ्यासी महाभले. एक अभ्यास योगे झाले वेदशास्त्रे उत्पन्न. एक हठनग्रही केला देह अत्यंत पिढीला. एकी देवठाई पडला भावार्थ बळे. राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री गोलंगजंग महाराज. राजाधिराज सद्गुणा श्री शरद महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री रणजित महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री हरिश्चंद्र महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री तारक महाराज. आज हिरुबाई हरचंद्र पाटील यांचं पुण्यतिथी आहे. 12 जानेवारी 1999. पुण्यतिथी म्हणजे काय आणि जयंती म्हणजे काय? जयंती आपण कधी साजरी करतो? एखादा संत पुरुष जेव्हा देह सोडतो तेव्हा त्याची जयंती साजरी करतो. नाहीतर आपण हॅपी बर्थडे म्हणतो. दरवर्षी वर्ष भरतो हॅपी बर्थडे म्हणजे एक वर्ष झाला पूर्ण वाढला तो एक वर्ष. जो तो वास्तविक तो वाढत नाही, तो घटतो. आयुष्य कमी होतं की नाही? तो घटतो. आपण म्हणतो वाढतो. म्हणून प्रपंच आणि परमार्थाचा 36 आकडा आहे. विपरीत सगळं. हॅपी बर्थडे म्हणतो. आयुष्य वाढतो पण त्याचं आयुष्य कमी होतं. पुण्यतिथी म्हणजे काय? त्याचं देह म्हणजे स्थूल देह तो बदलतो. जीवात्मा स्थूल देह बदलतो कर्मानुसार. त्याला आपण मृत्यू म्हणतो. मृत्यूला पुण्यतिथी का म्हटलेलं आहे? संत जेव्हा देह ठेवतात तेव्हा त्याची पुण्यतिथी साजरी केली जाते. का साजरी केली जाते? कारण त्यांनी स्वतःला ओळखलेलं असतं. स्वतःला ओळख म्हणून त्याची पुण्यतिथी साजरी केली जाते. इतरांची काय म्हणतो? इतर दरवर्षी आपण किंवा हा माणूस गेला एवढे वर्ष झाले, तो माणूस गेला तेवढे वर्ष झाले. वर्षी दरवर्षी साजरी करतो आपण वर्षी. पण संतांची पुण्यतिथी का म्हणतो आपण? संतांची पुण्यतिथी का साजरी करतो आपण? कारण त्यांनी नरदेहाचा
ज्या कारणासाठी हा नरदेह आहे त्याचं त्यांनी महत्व जाणलेलं असतं आणि त्या नरदेहाचा वापर त्यांनी पूर्ण केलेला असतो. त्या नरदेहाचा वापर त्यांनी पूर्ण केलेला असतो. काय पूर्ण केलेला नसतो? परमेश्वराने पंचमहाभूतांचा शरीर नरदेह 84 लक्ष योनी भोगल्यानंतर नरदेह भेटलेला असतो. नरदेह म्हणजे मनुष्य देह, बाई असो का स्त्री असो, नरदेह भेटलेला असतो. हा नरदेह त्याचं महत्व या समासात, या दशकाच्या या समासात सांगितलेलं. पहिला दशक 10वा समास नरदेहाचं महत्व सांगितलेलं आहे. देवदानव मानव सगळ्यांना माहिती आहे. याच्यात वर्णन केलं नरदेहाचं महत्व काय. नरदेहाचा उपयोग कसा करायचा ते या समासात सांगितलेलं आहे. पुण्यतिथी का त्याने त्या देहाचा वापर योग्य प्रकारे केलेला आहे म्हणून त्याला कळलेलं आहे मी देह कसा नाही. पुण्य करतो तर काय होतो? नरदेह प्राप्त होतो. आणि पाप केलं तर 84 लक्ष योनी भोगावे लागतात. पाप पुण्य समद्धा घडे तरच नरदेह जोडे म्हटलेला आहे. तरीच नरदेह जोडे म्हटलेला आहे. पुण्य कमी पडला आणि पाप वाढला तर अधोगती, समसमान मनुष्य देह. आणि पुण्य वाढला तर ऊर्ध्वगती. इकडे ऊर्ध्वगती पूर्ण होते आणि त्याला कळतं की मी देह कसा नाही. तू देह कसा नाही ते कळल्यानंतर तू कोणी नाही तरी कोणीतरी आहे की नाही, कोणी नाही तर कोणतरी आहे की नाही. जसं पडदा आहे, पडद्यावर अनंत चित्र आले आणि गेले. पडदा शिल्लक राहिला की नाही. कशावर बसलं सगळं? पडद्यावर. अधिष्ठान काय? पडदा. जसं सोन्यावर अनेक दागिने बनवले, अधिष्ठान काय? सोनं. तसं हे सगळं ज्याच्यावर भासलं, सगळं भासच आहे ना. जागृती सत्य, सुषुप्ती सत्य का स्वप्न सत्य? जीवाची 3 अवस्था, कुठली सत्य? या 3 अवस्थांना आधार काय? तर शिवात्मा. शिवात्मा. आणि सगळं कुठून येतो? आपण शिवात्मा बन. आणि विलीन कुठून होतो? शिवात्मा बन. शिवात्मा म्हणजे अज्ञान. अंतकरण, जाणीव, ती पण कुठून आली? शिवात्माकडून, अज्ञानात. सत्य नाही ती. करण आला म्हणून मन आला, मन आला म्हणून बुद्धी आली, बुद्धी आली म्हणून चित्त आला, चित्त आला म्हणून अहंकार आला. अंतकरण पंचक म्हणतात. म्हणजे जाणीव पण सत्य नाही इकडे. हे सद्गुरू भेटल्यावर कळ. जाणीव पण सत्य नाही, चैतन्य पण सत्य नाही. ज्याला विष्णू म्हणतात तोही सत्य नाही, ब्रह्म म्हणतात तोही सत्य नाही, आणि महेश म्हणतात तोही सत्य नाही. 33 कोटी देव म्हणतात तेही सत्य नाही. 84 लक्ष योनी म्हणतात तेही सत्य नाही. मनुष्य देह आहे ते पण सत्य नाही. हे सद्गुरू भेटल्यावर कळ. तो तेव्हा पुण्यतिथी साजरी होती. पुण्यवान माणूस होऊन गेला, कारण त्याला कळलं मी कोण, मी देह कसा नाही. तेव्हा त्याची जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते. का? पुण्य पूर्ण झाला, तो पूर्ण झाला. पुण्याचा पुरेपूर वापर करून देतात, पुण्यवान म्हणतात. पुण्यवान म्हणजे स्वतःची ओळख, ती पुण्यतिथी. आज कोणाची आहे? हिरुबाई हरिश्चंद्र पाटील. म्हणजे आई आहे ती आपली, सगळ्यांची आई. तिने जन्म दिला. आई म्हणजे काय? दावे जेव्हा ज्यांच्या वंशात तेव्हा कळावे ते. वंशात गेल्याशिवाय आई म्हणजे काय कळत नाही. एखाद्या बाईला मुलंच झालं ना, तिला काय कळणार आई म्हणजे काय? वंशात जावं लागतं. बाळाला जन्म देणं, बाळाला 9 महिने 9 दिवस
गर्भात ठेवणं, त्याला जन्म देणं, नुसतं जन्म देऊन भागत नाही. ही प्रेमापोटी काय काय करते. लहानपणापासून अगदी बालपण, तारुण्य, म्हातारपण, मरेपर्यंत ती आईच राहते बाळाची. किती मोठा मुलगा झाला, बाळ माझा, बाळ माझा मुलगा, तर आई होऊनच बघावं लागतं. आईशिवाय ते कळत नाही. किती किती त्रास सहन करते ती. आई आहे ती आई म्हणून. आई, वडील आणि आई विठ्ठल यांची पूजा केल्यावर काय होतं, विठ्ठल भेट म्हणजे देव भेट. म्हणून विठ्ठल आपल्या पांडुरंगाची गोष्ट तीच आहे ना. आई वडिलांची पहिली सेवा केली पाहिजे. सेवा म्हणजे काय, सेवा म्हणजे काय करायचं, जाणीव ठेवायची त्याची. त्यांनी जन्म दिलेला आपल्याला, लहानाचा मोठा केलेला आहे त्यांनी, त्याची लक्षात ठेवायचं. मग ह्या आई वडिलांचं आपण, ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, वाढवलेला आहे, बालपण, तारुण्य, म्हातारपण, अगदी लग्नापासून सगळं अगदी, त्यांची आपल्याला जाणीव ठेवावी लागते आणि तो पुण्य मिळतो. मग ज्या देवाने, ज्या देवामुळे जन्मापासून म्हणून आपण श्वास घेतो, सर्व 10 इंद्रिय चालवतो, त्याच्यावर सगळं आहे ना. तो निघून गेला तर आपलं किंमत काय, शून्य. मग त्याला ओळखलं तर, जर आईवडिलांचं एवढं महत्व आहे, ज्याची आपण काय म्हणतात ना, पूजा म्हणण्यापेक्षा सेवा, तर काय होणार आहे, विठ्ठल भेटतो म्हणजे. बरोबर आहे. आई वडील म्हणजे काय, तोंडातलं घास काढून मुलाला भरवतात ते. त्यांच्याबद्दल त्याने केले जे काही कर्म आहे, सेवा आहे, आपण त्याच्याबद्दल आपण एवढी जाणीव ठेवतो. तर ज्या परमेश्वराने आपल्याला अनंत जन्म दिले, आपल्याला अनंत जन्म त्याच्यामुळे आपण जगतो, अनंत जन्मात आपण सुख, शांती, आनंद भोगतो, त्याचा आपण किती काय उपकार जाणायला पाहिजे. कृतज्ञता ती किती पाहिजे आपल्याला. आई वडील आहे, सगळं आहे, करण गेला तर काय होणार. मुलगा मेला म्हण, किती प्रेमळ असू दे, नको, बाजूला करा, बाजूला करा. जर आई वडिलांची एवढी आपण जाणीव ठेवायला पाहिजे, असे वेदशास्त्र, पुराण म्हणतात, लिहिलेलं आहे ते. आणि पांडुरंग विठ्ठलाची तीच कथा आहे. आई वडिलांची सेवा करे, विठ्ठल भेटतो. विठ्ठल म्हणजे काय, ठाई ठाई भरलेला तो विठ्ठल. एका पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा केली तर विठ्ठल प्रत्यक्ष उभा राहिला, प्रकट झाला. मग ज्या विठ्ठलाने आपल्याला जन्माला घातलेला आहे, ज्याच्यामुळे आपण चालतो, बोलतो, खेळतो, हसतो, फिरतो, सगळं करतो, ज्याच्यामुळे देहरूपी मशीन चालते, जीवात्मारूपी मशीन चालते, कारणरूपी मशीन चालते, महाकारणरूपी मशीन चालते. मग त्याला ओळखलं तर, त्याचं कृतज्ञता आपण ओळखलं तर किती होणार आपली. तो कुठे लांब नाही आहे, जवळ अंतरी, भेटी नाही जन्मांतरी. कुठे नाही, तो आपल्यातच आहे. सद्गुरू आपल्याला तेच सांगतो, तुझा आहे, तुझं पाशी परी तू जागा तुकलाशी, आपल्यात आहे. ती युक्ती सद्गुरू आपल्याला देतो, नेडोनी या युक्तीची एक. असा सद्गुरू हिरूबाई हरिश्चंद्र पाटील म्हणजे आईला भेटला होता, वडिलांना भेटला होता, आपल्याला सगळ्याला भेटलेला आहे. मरेपर्यंत त्यांनी भक्ती केलेली आहे. सद्गुरू कधी अविश्वास दाखवलेला नाही. त्याला त्रास झालेला आहे, पण सद्गुरूवर अविश्वास कधी दाखवलेला नाही. शारीरिक दुःख, देह दुःख होता वेगळे पळालो, त्याला देह दुःख झालेला आहे. आईला पण झालं आणि वडिलांना पण झालं. पण गुरुवर कधी ते, गुरुबद्दल काही कधी अपशब्द काढला नाही. सद्गुरूचं स्मरण सतत. त्यांची आपण आज जयंती, आपला पुण्यतिथी साजरा करतो. काय सांगायचं आहे,
पुण्यतिथी कोणाची साजरी करतो? जो सद्गुरूचा सत्शिष्य आहे, जो सद्गुरूशी एकरूप झालेला आहे, त्याची आपण पुण्यतिथी साजरी करतो. इकडे काय म्हटलेलं आहे? व्यधन्य धन्य निर्दोह येथील पुरता पाहू, जो जो की जे परमार्थ लाहू, तो तो पावे सिद्धताय. नरदेहला धन्य धन्य म्हटलेलं आहे आणि त्याची अपूर्वता असं काय सांगितलेलं आहे? जो जो तुम्ही चांगलं करणार त्याचा परमार्थ म्हणजे गुप्त अर्थ, गुप्त धन मिळतं. म्हणजे काय? गुप्त धन म्हणजे पैसे नाही, आपण कोण कळणं, त्याला परमार्थ म्हटले. या नरदेहाचे नी लागे वेगे, एक लागे भक्ती संगे, एक परममित्र आगे गिरिकंदरी सेवले. नरदेहातून काय झालं? काही लोक भक्ती मार्गाला लागले, काही लोक काय आहे तर तपी त्यांनी काय केलं? एकांतात जप केलं. एका फिरती तीर्थाटने, काही साधू तीर्थाटन फिरतात, नर्मदा परिक्रमा हे ते करतात. एक करती पुरश्चरणी, एक अखंड नामस्मरणे निष्ठावंत राहिले. काही लोक अखंड नामस्मरण, उदाहरणार्थ नारद मुनी, तोच नारदाने नाम दिलेलं कोणाला? वाल्या कोयला, तो वाल्मिकी ऋषी झाला. नामस्मरणानेच झालं, दुसरं काही नाही केलं. एक अखंड नामस्मरणे निष्ठावंत राहिले, एक तपे करू लागले. काही लोक जप करतात, जसं आपला चांगदेव महाराज 2000 वर्ष तपश्चर्या केली, त्याच्यात लीन झाला, पण ज्ञान कळला नाही. ज्ञान कळायला सद्गुरू पाहिजे. एक योगाभ्यासी महाबली, आता योगाभ्यास काही योग करतात, त्याच्यात काय होतं? सिद्धी प्राप्त होतात, आत्मज्ञान होत नाही. एक अभ्यास योगे झाले, वेदशास्त्र उत्पन्न. काय पंडित होतात, पंडित करतात, निरूपण देतात, सगळं करतात, पण आत्मज्ञान नाही. एक हटनिग्रही केला, अत्यंत पिडला, एक देवी ठाई पडला भात बळे. काही हटनिग्रह असतात, त्याने हटनिग्रह म्हणजे मला देव भेटला पाहिजे, काय जीव गेला तर चालेल, मला देव भेटला पाहिजे. एक हटनिग्रह केला, अत्यंत पिडला, एक देव ठाई पडला भावात बळे. एक देवच सगळ्यांचं हे काय भक्ती मार्ग म्हणा. दुसरं काय म्हटलेलं? पहिलं भक्ती मार्ग, दुसरं साधून फिरतात, काही लोक तीर्थाटन करतात, काही नामस्मरण करतात आणि काही तप करतात, काही योगाभ्यास करतात. सगळ्यांचा बिंदू कुठे आला? एक अभ्यास योगे झाली, वेदशास्त्रे उत्पन्न, एक हटनिग्रही केला, अत्यंत बिडला, एक दैवठाई पडला भावार्थ भय. एकच देव आहे, ते लक्षात यायला पाहिजे. एक देव आहे, कधी भेटेल? सद्गुरू. सद्गुरूशिवाय एक देव आहे आपल्याला कळत नाही. आता वाल्या कोळी कोण होतं? आपण सगळे वाल्या कोळीच आहेत, दुसरं कोण आहे? ज्याने जन्म घेतलेला आहे ते सगळं वाल्या कोळीच आहे. काय करतो आपण? वाटमारी करतो ना, दुसरं काय करतो? आणि काय करतो? मुलाबाळांचं बघतो, मुलांना वाढवतो, सगळं करतो. नरेबंद वाल्या कोळीच. सद्गुरू भेटला तर काय होणार? वाल्या कोळीला सद्गुरू भेटला तर काय होणार? वाल्मिकी ऋषी होतो. असा कवी न भूतो न भविष्यती असं म्हणलेलं आहे, कारण त्यांनी रामायण घडण्यापूर्वी रामायण लिहिलं. वेदव्यासानी महाभारत घडण्यापूर्वी महाभारत लिहिलं. विवेक 5वा प्रलय होतो सद्गुरू भेटल्यावर. तो सद्गुरू भेटल्यावर काय होतं? ह्या नरदेहाचा पुरेपूर वापर होतो. तो वापर झाल्यानंतर काय होतं? ज्या पंचमहाभूतांचं शरीर परमेश्वराने कशासाठी दिलेलं आहे? सत्यनारायणाची पूजा करायला. अनेक जन्म आपण असत्यनारायणाची पूजा करतो, म्हणजे देहाची पूजा करतो.
आत्म्याची पूजा करतच नाही. सद्गुरू भेटल्यावर आत्म्याची पूजा होते. अनेक जन्म आपण देहाची पूजा करतो. भक्ती मार्गात असेल तर ती देहाचीच पूजा. कारण वासना काय असतं, मला मनुष्य जन्म भेटायला पाहिजे आणि माझ्या इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. इच्छा कुठल्या विषयाच्या? फार तर काय, मला स्वर्गलोक प्राप्त व्हायला पाहिजे. वैकुंठ, शिवलोक, ब्रह्मलोक, सलोकता, समीपता, स्वरूपता, तिन्ही मुक्ती. कशासाठी? आनंदासाठी, सुखासाठी. कोणाला सुख घेणार, सुख कोण घेणार कोण आहे? सूक्ष्मदेह म्हणजे जीव आहे तिकडे. म्हणून पुण्य साठतो, पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गलोक आहे. पुण्य संपला परत देव ढकलून देते म्हटलेलं आहे. परत मनुष्य देह धारण करावं. मग तिकडे सुद्धा का आहे? मोक्ष नाही. ज्याला सायुज्य, मुक्ती, सलोकता, समीपता, स्वरूपता हे नाशिवंत जाणं म्हटले. नाशिवंत आहे. पूर्ण वापर कधी या शरीराचा होतो? नरद्याचा पूर्ण वापर कधी होतो? ते सद्गुरू भेटला पाहिजे. आणि सद्गुरू भेटल्यानंतर आपली वासना कुठली पाहिजे? मला मोक्ष पाहिजे, सायुज्य मुक्ती पाहिजे. मी कोण हे जाणायला नंतर ती सायुज्य मुक्ती. त्याच्यासाठी सद्गुरू काय म्हणतो? आई असते ना, तो बाळ दिसलं का दूध दिलं का स्तनपान करावं असं वाटतं. पण बाळाची इच्छा असेल तर नंतर आई स्तनपान करते, बाळ घेत नाही, नको. आईने काय करायचं? तसं इकडे सतशिष्य असेल तर सद्गुरू स्तनपान म्हणजे ज्ञान सहज देतो. त्याला आनंद वाटतं ज्ञान देताना. कोणीतरी एक सतशिष्य भेटला, बरं वाटतं. आणि सगळेच भेटलं तर खूपच आनंद वाटतं. तर ज्ञानदान करण्यात त्याला का आनंद आहे. सत्याचा कोणीतरी पिपासू आहे. जसं आईला स्तनपान करताना बाळाला तिथं आनंद वाटतो, तसं गुरुला ज्ञानदान करताना आनंद वाटतो. सत्य ज्ञान घेणारा कोण पाहिजे. म्हणून पंचमहाभूतांचा हा शरीर कशासाठी दिलेला आहे आपल्याला? मोठेपणासाठी नाही. मोठेपणापासून जपायचं. हमभाव ज्या मानसीचा कळेना त्या ज्ञानकल्पांत काळी कळेना. मी नाही देव आहे हे कळलं पाहिजे. जोपर्यंत मी आहे देव नाही, त्या मीला मानायला सद्गुरूला शरण जायचं. आपण जसं आपण डॉक्टरकडे जातो की नाही रोगी म्हणून, डॉक्टर सांगतो बाबा अरे असं सिरियस केस आहे, आपल्याला ऑपरेशन करायला पाहिजे. ठीक आहे, करा ऑपरेशन, मी निरोगी व्हायला पाहिजे. मग आपल्यामध्ये जो मीपणा आहे, तो रोग आहे, त्या निरोगी व्हायला त्याचा मीपणाचा ऑपरेशन सद्गुरू करतो. मीपण कल्पित भूत मारुनिया केले गुरुराया पूर्ण काम. सगळ्यांमध्ये मीपणाचं भूत आहे की नाही? देव, दानव, मानव. देव म्हणतात कल्पनेचे देव. ब्रह्मा, विष्णू, महेश सगळे कल्पनेचे देव. 33 कोटी देव हे कल्पनेचे देव. मीपण आहे की नाही? सूक्ष्मदेह आहे की नाही तिकडे? तो सूक्ष्मदेह आहे तोपर्यंत काय हो? ज्ञान कळत नाही. उपाधी आहे. सूक्ष्मदेह आहे तिकडे. मग सूक्ष्मदेह म्हणजे मीपणा. हा मीपणा कल्पित, मीपणा कल्पित भूत मारोनिया. कल्पित भूत आहे, सत्य नाही. त्याला सद्गुरू मारतो, तेव्हा सद्गुरूचं काम पूर्ण होतं. जसं डॉक्टरकडे आपण ऍडमिट होतो की नाही? एकदा ऍडमिट झाला का आपला कंट्रोल संपला. अरेस्ट पूर्ण बरा होतो. ऑपरेशन करतो, सगळं करतो, जे काय करायचं ते करतो. नंतर डिस्चार्ज घेतो, नंतर गोळ्या देतो, मग औषधं देतो, हे खा बरा होईल. बरं झालं तो बोलवतो का आपल्याला? नाही. तसं इकडे सद्गुरू आपल्यातला मीपणा घालवतो. मीपणा गेल्यानंतर मुक्तीवरील भक्ती देतो. मुक्तीला भक्ती म्हणजे काय? आपल्याला 4 भजनं दिले, ध्यान धारणा, सत्संग आहे. ते काय करायचं? ते काय करायचं? माया प्रबळ आहे, त्याच्यात अडकू नये म्हणून ते करायचं. नाही तर माया परत
काय गिळू शकते आपल्याला. आपल्याला ज्ञान झालं आपण कसं एखादा आता अन्न खाल्लं तर रोज खातो की नाही, पोट भरतो त्या दिवशी, पण रोज खातो की नाही. पाणी एकदा पिलं ताण लागते पण परत पितो की नाही. तसं ती गोडी लागते, अमृताची गोडी म्हणतात. 4 भजनं, ध्यानधारणा, आत्मसुख मिळतो त्याच्या निरूपणाने, आत्मसुख मिळतो. कंटाळा येतो का आत्मसुखाने? जसं विषय सुखाने कंटाळा येत नाही तर आत्मसुखाने कसं कंटाळा येईल. आत्मसुख घ्या रे उघडाना न दृष्टी, यावं आणि चावटी करू नका काही. संतसंग धरा पूर्वीचा जो उगवेला प्रारब्ध, संतसंग करून प्रत्यक्ष पुराणे वर्णिले. प्रारब्धामुळे माणसाचा जन्म होतो, तो प्रारब्धच संपतो. जन्म कसं होणार? बॉन्डेज आहे ना आपल्याला कर्तेपणाचा. मी करतो हा मीपणा संपतो तिकडे. सद्गुरू भेटला मीपणाच राहत नाही, कर्तेपणा राहत नाही. कारण तो प्रकटला आत्माराम ना मी रंगले म्हणून. आत्माराम प्रकट होतो. एकदा कळला की मी नाही आत्मा आहे, तो प्रकट झाला की तू राहत नाही, म्हणजे आपण राहत नाही. म्हणून सांगितले आरतेचे नियोगे गेले मी पण माझे, ते सुख काय सांगू वाचे ते बोलता नाही. आरतेचे नियोग गेले मी पण माझे. आरती अशी करा मीपणा जायला पाहिजे. सद्गुरू आपल्याला देहरूपी देवळात घेऊन जातो. म्हणून काकडाती म्हटले रावळा माझी जाता राहत हे अवस्था मन उन्मन्न झाले नसे पद्धतीची वात आहे तू आम्हाला शब्दात त्रस्त होऊन गेले निज रूप पाहता ते सुख काय सांग वाचे बोलता नाही. आरतेचे नियोगे गेले मी पण. आरती अशी करायला पाहिजे आपला मीपणा जायला पाहिजे. मी नाही देव आहे. मनाने सांगितलं हे करायचं, आत्मा म्हणतो हे करू नको, संपलं, नाही करायचं. दुसरं आई असते ना, लहान मुलगा आगीकडे जातो, खड्ड्यात कुठे पडायला जातो, आई लगेच धरते, नको बाळा तिकडे त्रास होईल तुला. तसं आत्मा आई आहे आपली, मनाप्रमाणे कधी करू देणार नाही तुम्हाला. कारण मन विषयाच्या आधी नाही, आत्मा विषयाच्या आधी नाही, तो आत्म्याच्या आधी नाही. तो तुम्हाला त्याच मार्गाने नेणार. रावळा माझी जता राहते अवस्था मन झालं नसे पद्धतीची. तेव्हा कळतो देव एकच आहे, तो दिसत नाही, भासत नाही. म्हणून सांगितला भक्तकार कल्पद्रुमा श्री गुरु श्रीमद राजादिराज योगी महाराज. त्रिभुवानंद, आनंद कसा त्रिभुवानंद आहे, ते मावत नाही असा तो आनंद आहे. त्रिभुवानंद अद्वैत, द्वैत नाही, अभेद, भेद नाही, अद्वैत अभेद, निरंजन, डोळ्याला दिसत, परिपूर्ण, सदा उदित असा आत्म्याचा सद्गुरू आपल्याला अनुभव देतो. एकदा तो भेटला का तू राहत नाही शिल्लक, तो शिल्लक राहतो. मनाचा कधीच करू देणार नाही तुम्हाला. त्रास होईल, हे दुःख ते सुख मानित जावे म्हटलेलं आहे. का जेव्हा देहाला दुःख होतो तेव्हाच आत्मा भेटतो. विविधता बोळा संसार दुःखे दुखावला तोची अधिकारी परमार्थाचा. अधिकारी कोण? याच कंटाळायला पाहिजे. आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी आध्यात्मिक तापाने तो पोळला पाहिजे. विविधता बोला संसार दुःखे दुखावला तोची अधिकारी परमार्थाचा. मला सगळं सारखं जातं का होणार? सुखे सुनार आठवे देव, दुःखे देव आठवे. दुःखातच देव सापडतो, सुखात नाही सापडत. भजन करू जाऊ द्या, झोपून जाऊ, उद्या करू झोपून जाऊ, निरूपण नंतर ऐकू, काय फरक पडतो आपल्याला. पहिला खाऊन पिऊन झोपून घेऊ आपण, नंतर बघू. गोडी लागली तर जे जाऊ अथवा राव पांडुरंगाची ती जाऊ. ती गोडी सद्गुरू लावतो ना, आपल्याला ओळख देतो तू देह नाही देव आहे. म्हणून सगळं देव माझा मी देवांचा हीच माझी सत्यवाचा. जे देवाचे देऊळ, तो देवळामध्ये सापडतो, देहरूपी देवळा सापडतो.
ह्या देवाचे देऊळ आत बाहेर निर्मळ, तो आतमध्ये निर्मळ बाहेर निर्मळ, मळ कुठे आहे? मीपणा म्हणे. देव पाहावयासी गेलो तेथे देवाची ठेलो. देवाला शोधता शोधता तुकाराम महाराजांनी देवाला शोधता शोधता स्वतःला शोधून काढला. मी देह नाही मी देव आहे. तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. तेव्हा धन्यता होते नरदाची. राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री भूषण, राजाधिराज सद्गुणा श्री निसर्गदत्त महाराज, राजाधिराज सद्गुणा श्री रणजित महाराज, राजाधिराज सद्गुणा श्री हरिश्चंद्र, राजाधिराज सद्गुणा श्री तारकर महाराज,